महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरे तथा भाऊ फलटणकरांना भाऊंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. हात वरती नाही म्हणलं असतं. कशाला वाया घालवते ना. हा पुण्यात पण नाही ते आता. अच्छा, फलटण शहरानं जो इतिहास घडवला त्या फलटण शहरवासियांचं आभार मानण्यासाठी, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते रणजितदादांनी आज आपल्या सगळ्यांना बोलवलं. आणि आज फलटण शहरातली ही भव्य अशी आभार सभा होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे दादा, ज्यांनी फलटण तालुक्यामध्ये, फलटण शहरामध्ये विकासाचा डोंगर उभा केला आणि या जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला की खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा, आपल्या मातीचा विकास कोण करू शकतं, तर रणजितदादा करू शकतात. ते आदरणीय रणजितदादा, सन्माननीय आपल्या सगळ्यांचे आमदार सचिन दादा पाटील, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रल्हाद तात्या साळुंके. तात्याने उठल्यावर मला सांगितलं तोप धडाडली पाहिजे. तात्या तोप धडाडली पाहिजे, पण ते तोप सोडायची कोणावर? सोडायला कोण राहिलाच नाही पुढं. त्यामुळे दारोगोळा वाया घालवायची काय परिस्थिती आता नाही आहे. शिल्लक थोडं ठेवू आपण. शिवरूपराजे खर्डेकर, सन्माननीय मंदाकिनी काकी, आपल्या सगळ्यांचे या शहराचे नूतन प्रथम नागरिक नगराध्यक्ष सन्माननीय शमशेरदादा नाईक निंबाळकर, या फलटण तालुक्यामध्ये ताकदीनं सामान्य माणसाच्या, महिला भगिनीच्या पाठीशी उभ्या असलेल्या आमच्या सौ जिजामालाताई नाईक निंबाळकर, मनीषाताई नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले, विश्वासरावजी भोसले, सन्माननीय मिलिंद अप्पा नेवसे, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट नरसिंग निकम, सौ प्रतिभाताई शिंदे, आपल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, सन्माननीय DK पवार अण्णा, सन्माननीय सुदामप्पा, अशोकराव जाधव, बजरंगजी गावडे, रामभाऊ ढेंगणे, सोमाशेठ जाधव, देवा पाटील, अनुप शहा, उषाताई राऊत, सागर अभंगाने आणि अन्य अनेक सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात सन्माननीय आपण सगळे पत्रकार बंधू आणि उपस्थित आमच्या सगळ्याच लाडक्या बहिणी, सगळे आमचे लाडके भाऊ, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मला आत्ता चिठ्ठी आली, त्यांनी सांगितलंय घाटावरचा सारखा खाली येतोय, त्याची लायकी काय आहे. आणि घाटावरच्या माणसानं काय केलं आपल्यासाठी हाही प्रश्न विचारला. काय केलं हे मी सांगतो, पण घाटावरनं येताना मी आता टमटम घेऊन आलोय. मला वाटलं ट्रक घ्यायला लागेल, 1-2 ट्रक तर लागतील असं मला वाटलं, पण त्या बंगल्याच्या वॉचमनचा फोन आला, आमदारकीची निवडणूक झाल्या बरंचच गेले आणि आता जेवढं राहिलं तेवढं टमटममध्येच बसल, मोठ्या गाडीची आवश्यकता लागणार नाही.
आपण सगळ्यांनी बघितलं आणि गेल्या 25 वर्षापासूनचा संघर्ष आहे. मला आठवतं भाऊनी एकदा इथंच कार्यक्रम घेतला होता आणि या स्टेजवरनं दादा तेव्हा मनोमिलन होतं आणि मनोमिलन तोडण्याची सुरुवात त्यावेळी याच स्टेजवरनं झाली होती. भाऊ चिडले, म्हणले त्याला काय फार खाली बोलवू नका. परंतु ही काळाची आवश्यकता होती, काळाची गरज होती. फलटण शहरातल्या या प्रवृत्तीला या तालुक्यातनं घालवण्याची आवश्यकता होती, खास करून सत्तेतनं घालवण्याची आवश्यकता होती. मी अनेक नेते बघितले, अनेक राजकारणी बघितले, पण आपल्या तालुक्यात काम व्हावं म्हणून प्रयत्न करणारा नेता मी आजपर्यंत बघितला असेल, संतोषजी. पण माझ्या तालुक्यामध्ये नीरा देवघरचं पाणी आलं नाही म्हणून प्रयत्न करणारा नेता, माझ्या तालुक्यातली नाईकबोमवाडीची MIDC झाली नाही पाहिजे म्हणून प्रयत्न करणारा नेता, माझ्या तालुक्यातनं पंढरपूरला जाणारी, बारामतीला जाणारी रेल्वे झाली नाही पाहिजे म्हणून प्रयत्न करणारा नेता, माझ्या तालुक्यात जिल्हा उपरुग्णालय झालं नाही पाहिजे म्हणून प्रयत्न करणारा नेता. मी DPDCच्या बैठकीत दादा बघत होतो, दादा बऱ्याचदा DPDC मध्ये हॉस्पिटलचा विषय मांडत होते आणि त्यावेळी हे हॉस्पिटल झालं नाही पाहिजे म्हणून भूमिका घेणारा नेता, या भागाचा दुष्काळ हटला पाहिजे म्हणून प्रयत्न करणारा नेता, मी बघितला. पण या भागातल्या दुष्काळाला खतपाणी घालणारा नेता, आपल्या शहराचं नाव बदनाम झालं नाही पाहिजे म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारा या भागातलं नेतृत्व असतं की माझं गाव बदनाम नाही झालं पाहिजे, माझा तालुका बदनाम नाही झाला पाहिजे, ही भूमिका घेणारा नेता. पण अख्ख्या राज्यामध्ये, देशामध्ये आमचं शहर बदनाम करणारा नेता, हे असलं नेतृत्व मी पहिल्यांदा बघितलं. विकास कामासाठी प्रयत्न करणारा नेता. आता हे पुन्हा म्हणणार नाही, हे पाणी आणण्यासाठी, रेल्वे आणण्यासाठी, हे नाही, आपल्या भागामध्ये विकासाचं काम झालं पाहिजे याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा नेता. मी आजपर्यंत पाहिलंय तो विकासापेक्षा माझ्या तालुक्यामध्ये मी सोडून दुसरं कुठलंही नेतृत्व उभं नाही राहिलं पाहिजे म्हणून षडयंत्र करणारा नेता आपण सगळ्यांनी बघितलं. म्हणून मी सातत्यानं म्हटलं की शकुनी मामा, ते शकुनी मामा महाभारतातलं लंगरच चालत होतं. आता हे कसं चालतं मला माहिती नाही, पण आपल्याला तेव्हापासून आजपर्यंतचा इतिहास आपण बघितला ना. महाभारतातला शकुनी मामा कधी यशस्वी झाला ना, या कलियुगातला हा शकुनी मामा यशस्वी झाला. 30 वर्षाचं रामायण इथं पण घडलं. 30 वर्ष या ठिकाणी रामायण घडवलं. ते रामायण 14 वर्षाचा वनवास संपल्यावर, महाभारत 14 वर्षाचा वनवास संपल्यावर युद्ध झालं आणि ते संपलं. पण त्याच्यापेक्षा अधिकचा काळ या ठिकाणी या शकुनी मामाला इथून घालवण्यासाठी लागला. प्रचंड मोठं नुकसान आपल्या मातीचं झालं. आपण बघितलं, सातत्याने आपण म्हणतो काय होता असतो, काय झाला असतो. असे कसे शकुनी मामा बर्बाद झालाच तुम्ही. मला या ठिकाणी वेगळा बोलायचं, आज टीकेचा विषय नाही. या ठिकाणी येत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं ही निवडणूक सातत्यानं आपली भूमिका होती की विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. फलटणच्या विकासाच्या मुद्द्यावर मला वाटत नाही कधीच निवडणूक केली. ही निवडणूक आल्यावर आपलं अस्तित्व जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून, जसं दादांच्या खासदारकीची निवडणूक झाली तेव्हापासून
हे महाशय सातत्यानं अस्वस्थ होते, अख्खं कुटुंब अस्वस्थ होतं आणि त्यांना कुठं जायचं समजत नव्हतं, काय करायचं समजत नव्हतं, कुठं बसावं, कुठल्या पक्षात जावं, कुठल्या नेत्याकडे जावं, कोणाला मदत मागावी हे कधीच कळत नव्हतं. तेव्हा दादा मी सातत्यानं सांगितलं, हे कधीही लढवय्ये नव्हते, कधीच लढवय्ये नव्हते. हे फक्त सत्तेत होते आणि सत्तेचा उपयोग करून लोकांना बांधून ठेवून, लोकांना दमबाजी करून, लोकांना त्रास देऊन हे सत्तेत राहिलेले होते. ज्या दिवशी सत्ता गेली त्या दिवसापासून हे माणसं अस्वस्थ झाली आणि कुठं जायचं हे त्यांना समजत नव्हतं. आपण सातत्यानं बघितलं लोकसभेच्या वेळी, पहिल्यांदा जसं अजितदादा सत्तेत आले तसे महाशय सत्तेत गेले. लोकसभेला पराभव झाला तसं अजितदादांचं तिकीट टाकून दिलं, पुन्हा तुतारीचं तिकीट घेतलं आणि तुतारीचं नुकसान झालं वाटलं की पुन्हा भाजपच्या दारात लोटांगण घातलं, मला घ्या म्हणून. भाजपनं घेतलं नाही, अजितदादाच्या दारात गेले, त्यांनी घेतलं नाही. मग पुन्हा जशी ही निवडणूक लागली तसा हे आधार शोधायला लागले. अरे 20 वर्ष 25 वर्ष दादानी संघर्ष केला, आम्ही संघर्ष केला, आम्ही रडलो नाही कधी. आम्ही संघर्ष केला, सामान्य माणसाच्या विकासाचं काम केलं, लोकांचा विश्वास संपादन केला आणि बघता बघता आपण बघितलं, मान खटाव तर घेतलं, त्यासोबत आता फलटण, आता बघता बघता फलटण ताब्यात आलं. कोणतरी मध्ये आलं निवडणुकीत, कोण म्हणलं इथं लय दहशत आहे, सांगितलं कोणतरी म्हणलं लय दहशत आहे इथं आणि ही शिवसेनेत चालत नाही. काय म्हणले, आणि इकडे तर चालतच नाही. आणि हे काय आहे, इकडं चालतच नाही, दारी आमच्याकडे पण आहे ना. आमच्या नादाला लागायचं नाही. आमच्या नादाला जे लागला त्यांना माझा निरोप आहे की आमच्या नादाला लागला पहिल्यांदा कोरेगावला, संतोषजी कोरेगावला कुठं आहेत ते. नंतर आमच्या नादाला लागले उत्तरवाले, कुठं आहेत ते. नंतर आमच्या नादाला लागले, कुठं आहेत ते. तेव्हा आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, आमचा अजेंडा क्लिअर आहे, आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. पण दादा आमच्या नादाला लागला तर सोडत नाही. ही भूमिका सातत्यानं आमची. आपण कुणाच्या वाटे जायचं नाही, आपली सातत्यानं भूमिका आहे, कुणाच्या वाटे जायचं नाही आणि वाटेला गेल्या मात्र सोडायचं नाही. माझी भूमिका, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. कधी कधी वाटतं गोरे जास्तीचं बोलतोय, कधी कधी वाटतं माझ्या बऱ्याचदा टीका होते, याला पण अंगाव घेतोय, त्याला पण अंगाव घेतोय, त्याला पण अंगाव घेतोय. पण कुणीतरी थांबवायला लागेल. जोपर्यंत कुणी थांबवायची भूमिका घेत नाही तोपर्यंत या अन्याय करणाऱ्यांची भूमिका सातत्यानं, यांची भूमिका आणि यांची ताकद वाढत जाईल. त्यामुळे याला कुणीतरी शह दिला पाहिजे आणि तो शह देत असताना आज ही परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आपण सगळेजण बघतोय आज फलटण शहरामध्ये जो बदल आज या ठिकाणी घडला आहे तो आपण सगळेजण अनुभवतोय. त्यामुळे मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं, आता झाली निवडणूक, झाली विधानसभेची निवडणूक झाली, आता पराभव झाला आणि आता नगरपालिकेची निवडणूक झाली. मी त्या दिवशी सांगितलं यांच्या राजकारणाची सुरुवात ही नगरपालिकेच्या निवडणुकीतनं झाली होती आणि ते नगरपालिकेची निवडणूक जिंकून नगराध्यक्ष होऊन यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. आणि यांच्या राजकारणाचा अस्त, यांच्या राजकारणाचा शेवट हा नगरपालिकेची निवडणूक हारून झालेला आहे. आता सायकल कंप्लीट झालेली आहे, आता सर्कल कंप्लीट झाले. आता हे राजकारणात पुन्हा येणे, पुन्हा म्हणतात ही माझी शेवटची निवडणूक आहे म्हणून लढले. पण माझं आता सांगणं दादा असेल, आम्ही सगळ्यांना असेल, ठीक आहे आता होऊन गेल्या गोष्टी. आता लोकांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर टाकला, जबाबदारी आमच्यावर टाकली फलटण शहराच्या विकासाची.
आता आपण बघितलं, मी मानखटामध्ये म्हणायचो 40 वर्ष झालं पाणी आलं नाही, 50 वर्ष झालं पाणी आलं नाही. आता 15 वर्ष मी आमदार आहे, 16 वर्ष आमदार आहे. आता जनतेला मला उत्तर द्यायला लागेल ना, आता कुठंही पाणी सांगायला लागेल ना. तेव्हा आता आपण ही निवडणूक लढतोय, आता आपल्याला जनतेला सांगायला लागेल हे यांनी केलं नाही ते आम्ही करतोय. आणि खास करून दादाला मी मनापासून धन्यवाद देईन. दादानी ते सुरुवातीपासून केलं. जसे दादा खासदार झाले, खासदार काय करू शकतो हे देशाच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण असेल. ज्याने एवढं मोठं काम केलंय ते रणजितदादाच्या रूपानं आपण सगळ्यांनी बघितलं. फलटणला रेल्वे, बारामतीला रेल्वे, एवढे मोठे रोड, एवढी मोठी MIDC, एवढी मोठी कामं फलटण शहरामध्ये आपण जे आज बघताय. 20 वर्ष मंत्रीपद असताना कधी वाटलं का यांना RTO ऑफिस माझ्या फलटणमध्ये व्हावं? वाटलं कधी? यांना वाटलं कधी सेशन कोर्ट माझ्या फलटणमध्ये व्हावं? यांना कधी वाटलं उपजिल्हा रुग्णालय माझ्या इथं फलटणमध्ये व्हावं? यांना वाटलं कधी ॲडिशनल कलेक्टरचं कार्यालय माझ्या फलटणमध्ये व्हावं? कधी वाटलं नाही. यांचा सगळा वेळ फक्त आणि फक्त षडयंत्र करण्यामध्ये गेला. याला कसा हरवायचा, त्याला कसा हरवायचा, ह्याची सुपारी कुठं द्यायची, हिच्या अंगावर कोणाला घालायची, तिच्या अंगावर कोणाला घालायची, ह्याच्यापेक्षा काही नाही. आणि असल्या माणसं यांच्या नावापुढं राजे लागणं हेच मुळात चुकीचं आहे. त्या नावाची उंची संपवून टाकली या माणसाने. म्हणजे बदनाम झालं आमचं फलटण. म्हणजे आमचं खानदान असं आहे तसं आहे सांगत. अरे फलटण बदनाम केलं कोणी? फलटण तुम्ही बदनाम केलं. कुठली संपदा ताई, त्या ताईवर झाला अन्याय, कुणी केला, ते कोण बरे, कोण कुठला, काही संबंधच नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये फलटणला घेतलं सोबत आणि फलटणमध्ये घेऊन दादांना सोबत घेतलं आणि दादांच्या त्या संपदा ताईच्या आडून राजकीय पुनर्वसन करण्याची संधी शोधली. उलट यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं. लोकसभेला दादांना का 2 वेळा लीड मिळालं, विधानसभेला का आपला पराभव झाला, याचं आत्मपरीक्षण करून लोकांच्यात जायला पाहिजे होतं. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी लोकांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं. ते नाहीच. हा सोडून गेला काय जाऊ दे, तो सोडून गेला जाऊ दे, हा सोडून गेला काय, आधे आसरांनी झाला यांचा, आधे इधर आधे उधर, मागं पिट्टून चिट्टू. एकाला उठायला निघतात, एकाला चालायला येणार. यो गेला जाऊ दे, तो गेला जाऊ दे, तो गेला जाऊ दे, आणि कुठं जाऊ दे, राहिलंच नाही ना कोण आता. तेव्हा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. माझी भूमिका आता ही आहे. आता झालं गेलं सोडून द्या. शमशेर दादांनी मगाशी बोलताना सांगितलं आणि शमशेर दादाची तळमळ मी फलटण शहराविषयी सातत्यानं बघितली. दादाला जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा दादा हाताला धरून बसवल्याशिवाय आणि कानात सगळं सांगितल्याशिवाय कधी सोडत नाही. आता बसलो तरी भाऊ असं करायला पाहिजे, भाऊ तसं करायला पाहिजे, त्यानं ह्या टाकीत पाणी सोडलं नाही, त्या टाकीत पाणी सोडलं नाही, इथं ढाकण बसलं नाही, इथला खड्डा आहे. या सगळ्या गोष्टी आता आपण बघितल्या की आपण शहराला शब्द दिला आणि जो फलटण शहराला आपण शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी रणजितदादांनी घेतलेली आहे. या अख्ख्या बॉडीने घेतलेली आहे आणि दादांच्या पाठीशी अख्खं महाराष्ट्राचं सरकार आहे. देवाभाऊ आहे, लक्षात ठेवा. देवाभाऊ आहे. आणि जो शब्द मी आजपर्यंत अनुभव आहे, जो शब्द देवाभाऊंच्याकडे दादांनी टाकलाय तो शब्द कधीच असा माघारी आला नाही. कधी कधी मला साहेब म्हणतात तो रणजित आला की मला भीतीच वाटते. तो काय मागेल याची गॅरंटी नाही आणि काय सांगेल याची गॅरंटी नाही. हे पहिलं काम झालं म्हणून दुसऱ्याला थांबवा असं काही पद्धतच नाही. पहिल्यावर सही झाली की दुसऱ्यावर सही झाली की तिसरं, पण सही करून चालत नाही. सही केल्यावर कधी असा छाताडाव बसतो ना, ते होईपर्यंत एकदा माणसं वैतागून म्हणतात देऊन टाका एकदा, जाऊ दे. या शहराच्या विकास कामाच्या बाबतीतली भूमिका, आज एवढी मोठी विकास कामं बघताय, आज कोट्यावधी रुपयाची विकास कामं बघताय. ही सगळी कामं कशी येतात तर सातत्यानं त्या कामाचा फॉलोअप, सातत्यानं त्या कामाचा पाठपुरावा करणं आणि खऱ्या अर्थानं दादानं काय शिकलं असेल या राजकारणात. मी सातत्यानं म्हणतो, मला वाटायचं मीच सगळ्यात छान आहे राजकारणात, पण दादा माझ्यापेक्षा जास्त छान आहे.
जे मला जमलं नाही ते सगळं दादानी इकडे आणले. मी इथं आल्यावरच कळतो. एकदा मला बोलवलं कार्यक्रमाला, म्हटलं काय इथं येईपर्यंत सांगितलंय. इथं आलं तर ते आर टी ऑफिसचं उद्घाटन आहे. माझ्या कानात शिट्ट्या वाजल्या. म्हणजे हे काय म्हणजे हे सगळं बघितलं की कधी कधी काय घेऊन येईल सांगता येत नाही. तेव्हा एक विकासाभिमुख नेतृत्व आणि सातत्याने त्याची चिकाटी लागते. फक्त नाव घेऊन चालत नाही, पत्र देऊन चालत नाही. त्याची चिकाटी, त्याच्या मागं लागून ते कामं घेऊन येणं आणि प्रत्यक्षात जमिनीवर करून घेणं ही ताकद आमच्या दादामध्ये. आता सांगितलं की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आता फलटण शहराच्या विकासाचा विषय आला, देवाभाऊचा विषय आला आणि मी आपला फलटणकरांना शब्द दिला, आमच्या शमशेर दादाला शब्द दिला की या गावाचं काम दादा, जे गाव जो शब्द तुम्ही दिलाय त्या प्रत्येक शब्दाची पूर्ती करण्याची जबाबदारी या राज्याच्या मंत्रिमंडळातला मंत्री तुमचा भाऊ म्हणून मी घेतो. चिंता करू नका. ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि आपण सांगितलं ना, पहिल्यापासून आतापर्यंत आपली भूमिका आहे. जो शब्द दिला ते पूर्ण करून लोकांच्या समोर जायचं आणि मग लोकांच्या पुढे जाऊन पुन्हा सांगायचं की पुन्हा आम्ही हे केलंय म्हणून द्या. मी सातत्यानं म्हणलं की कायम मत कसं मागितलं पाहिजे की 5 वर्ष माझ्याकडे सत्ता आहे, 30 वर्ष माझ्याकडे सत्ता आहे. या 30 वर्षात तुम्ही काय केलं याचा हिशोब जनतेसमोर ठेवा आणि 5 वर्षात काय करणार आहे हे सांगून मत मागा. ते घडलं नाही फलटणमध्ये. अरे दादा कुठे केला, मी भाव आहे. दोघांना एकत्र घेतला असं ते. त्यामुळं आपण सातत्यानं बघतो की या गोष्टी महत्वाच्या राहतात. लोकांच्या पुढे जात असताना 5 वर्षाचं लोकांच्या पुढे विजन ठेवून आपण मतं मागायला जायचं असतं आणि त्याच्यासाठी निवडणूक असते. लोकांनी फलटणकरांनी का नाकारलं तर ह्यासाठी नाकारलं की किती दिवस हे भावनेचं राजकारण करणार, किती दिवस सांगणार. मगाशी कोणतं बोलताना सांगितलं की रणजित दादाने बोलताना सांगितलं माझ्या पिट्टूचं कसं होणार, माझ्या बाबाचं कसं होणार, माझ्या पुण्याचं कसं होणार. याच्यासाठी निवडणूक नव्हती, या फलटण शहराच्या विकासाची ही निवडणूक होती. तो विकासाचा मुद्दा घेऊन आपण पुढे गेलो म्हणून ही निवडणूक आपण जिंकलोय याची जाणीव आपल्याला. आपण बघितलं हे सगळं करत असताना आता फलटणच्या विकासाची भूमिका आपण घेतोय. फलटणच्या अडचणी आहेत, बाकीचा मुद्दा आहे. द्वेषाचं राजकारण मी शमशेर दादांना एक सांगेन, दादा त्याला द्वेषाचं राजकारण नाही करायचं. त्यांनी केलं, त्यांना लकला. मला अनेकदा रणजित दादा सुद्धा मला म्हणतात भाऊ तुम्ही याला सोडून दिला, त्याला सोडून दिला, त्याला सोडून दिला. अनेकदा म्हणतात सोडून दिला. सगळ्यांना वाटतं मी फार खुनशी आहे. मी खुनशी नाही, स्पष्ट वक्ता आहे आणि आपण हिशोब ठेवत नाही. आपला विषय काय, पण तरी सुद्धा अनेक वेळी अनेकांना माफ करायला लागतं आणि त्यांच्यात अडकून पडायचं नसते. आज एकदा बाजारातनं चाललो, जर भुंकणाऱ्या सगळ्या कुत्र्याकडं हत्ती बघत राहिला तर पुढे काय जाईल का? जाईल पुढे. तर भुंकणाऱ्या भुंकू द्या. आता आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं, त्या कामाला लागा आणि आपण या फलटण शहराला जो शब्द दिला आहे तो शब्दाच्या पूर्तीसाठी आपण प्रयत्न करू. हे अनेकताने मी आपल्याला सांगेन. आता फलटणकरांना मी दुसरी विनंती करणार आहे. फलटणकरांनी सगळं ऐकले. लोकसभेच्या वेळी दादाला लीड दिलं, आणखीन द्यायला पाहिजे होतं, थोडं झालं कमी. विधानसभेला आमदार निवडून दिला, आता आपण नगरपालिका निवडून दिली, नगराध्यक्ष केला, बॉडी आपली निवडून आली. आता खऱ्या अर्थानं मिनी विधानसभेची निवडणूक आहे. कुठली? मिनी विधानसभेची निवडणूक आहे, ज्याला मिनी विधानसभा पंचायत समितीला म्हणतात. ज्याला पंचायत समितीचं राजकारण कळलं ना, खऱ्या अर्थानं तो पक्का राजकारणी असतो. माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे, एवढी प्रचंड मोठी ताकद या पंचायत समितीच्या राजकारणामध्ये असते. या जयकुमार गोरेला कुणी आमदार केला असेल तर पंचायत समितीने केला, लक्षात ठेवा. मी जिल्हा परिषद सदस्य झालो, पहिल्यांदा पंचायत समिती माझी चिठ्ठीवर निवडून आली, सभापती आला निवडून. तुम्हाला सांगू 30,000ची स्मशानभूमी मंजूर झाली. किती हजाराची? 30,000ची स्मशानभूमी मंजूर झाली. त्याच्या उद्घाटनाला आम्ही 80,000 रुपये खर्च करत होतो. किती फटाके, किती बेंजोवालात, किती हलगीवालन, किती पेटन, काय बाकी विषय नव्हता का? एकदा आम्ही बाहेर पडलो की बाकी काही कळतच नव्हतं कोणाला. पेपरवाल्याच कळत नव्हतं. मी आमदार कसं झालो माहिती झेडपीत, इथं बसले तर साक्षीला.
कारखेलची पाण्याची टाकी. अख्खी 5 वर्ष त्या जिल्हा परिषदेला झोप बसू दिलं नाही. कारखेलची पाण्याची टाकी हेडलाईन, अशी पेपरला हेडलाईन असेल. मला अजून काढून बघा, मी जिल्हा परिषद सदस्य असताना किमान 10 वेळा पुढारी पेपरची पहिल्या पानावरची हेडलाईन होती कारखेलची पाण्याची टाकी. टाकी कितीची होती? 35,000ची. ती होती कुठली? दलित वस्तीतली. आणि ती बांधली होती कुठं? सदाशिव तात्यांच्या शाळेत. एक नेरेटिव्ह सेट करायचा विषय होता की काय, कुठला निधी कुठं नेला आणि कसा खर्च केला. त्यामुळे प्रचंड मोठी ताकद पंचायत समिती असते. माझं सांगणं तुम्हाला एवढंच आहे, आता येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं उभं आहे. दादाने मला सांगितलं, आता दादा म्हणजे तसं खतरनाक गडे आहे. चालू वर्षी बघितलं, नवीन आमदार निवडून आले आणि नवीन आमदार निवडून आल्यावर अजून कुणाला पैसे मिळाले नाही. काय छोटा छोटा निधी आला असेल, आमचं सचिन दादाला काय आला असेल थोडा, नगरपालिकेला थोडा. पण मी जसा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालोय तसं दादानी माझ्याही मागं कार्यक्रम लावलाय. असे बसू देत नाही. आता येताना मला सांगितलं, भाऊ कार्यक्रमाला येत आहे, काहीतरी दिलं पाहिजे का नाही. आणि 7:30ला नाही पोचला तर त्याच्यावर 0 वाढेल. इथं आल्या सांगितलं तर 0 वाढवा, तात्याने सांगितलं तर 0 वाढवायची व्यवस्था करा. आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त नवीन निवडून आलेल्या 79 आमदारांना 25-15चे 2.5 कोटी रुपये आपण दिले. सरकारनं 2.5 कोटी रुपये दिले नवीन निवडून आलेल्या आमदारांना. आमच्या दादाने किती आणले तिथं? दादाने आणले 10,40,00,000. असं एक गाव नाही की ज्या गावाला काम पोचलं नाही. दादा मला म्हटलं, आणखीन काय करणार आहे तुम्ही? त्या दादाचा आकडा बारका नसतोच. पण दादा, मी आपल्याला सांगतो, या सगळ्या गावकऱ्यांना सांगतो, आम्ही सगळ्या आमदारांना 5-5 कार्यालय दिली ग्रामपंचायतीची. 5-5. अभि तुम्हाला किती आली? 16 आहेत. 16. तुम्हाला 14 म्हणतो. 16 ग्रामपंचायत कार्यालय आले. मला एक कळणं झालं, जर 16 ग्रामपंचायतीला कार्यालय नव्हतं तर महाराज काय करत होते? आता मी बोलल्यावर राग येतो, आता पुन्हा काय म्हणू. पण करत काय होतं मला कळणं झालं. अजून 16 ग्रामपंचायतीला कार्यालय नाही, ते दादांना मागायला लागतं. मग 35 वर्ष काय केलं? अजून भरपूर कार्यालय नाही. मग तर माझी गॅरंटी आहे काय केलं त्यांनी. 16 कार्यालय मंजूर केली. आता आपण जवळजवळ 40 कोटी रुपयाचं आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चालू रस्ते मंजूर केले. पण दादा, आज सांगतो मी तुम्हाला, तुम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दादाच्या नेतृत्वाखाली सत्ता द्या. जर कोटा तुमच्या तालुक्याचा 50 कोटीचा असेल, 50 कोटीचा कोटा सरकारनं तुमच्या आमदाराला दिला, तर हा जयकुमार गोरेचा शब्द आहे, जर पंचायत समितीचा सभापती तुम्ही भारतीय जनता पक्षाचा केला तर 200 कोटी रुपयाचे रस्ते देतो. 200 कोटी रुपये. आणि बोलत नाही, फक्त 200 कोटी रुपयाचे रस्ते. आणि ह्या 200 कोटी रुपयात फलटण मधला एकही रस्ता राहणार नाही याची गॅरंटी माझी. एकही रस्ता ग्रामीण भागातला राहणार नाही. आपण बघितलं काय अवस्था. होतो कधी कधी करंट असतो चार्जिंग. मग अशी दादा बोलता बोलता म्हणले मला, भाऊ अशी ग्रामसडक योजना आणा की फलटणच्या ह्या बाजूनच चालू होईल आणि फलटणच्या त्या बाजूने संपेल. मधलाही रस्ता ग्रामसडक योजनेत बसेल. ही कला तर आता तुम्हीच करू शकता, दुसऱ्या कोणाला जमणार नाही. मी सांगितलं की साहेब म्हणतात मला भीती वाटते, हे काय काम सांगेल. त्यामुळं ही सगळी परिस्थिती आपण बघितली या सगळ्या कामाच्या बाबतीत. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण बघितलं असेल. आता सुरुवात आहे. आता काम चालू झाले. गावाची स्मशानभूमी बांधायची असली तरी माझ्याकडेच यायला लागतं.
आज स्मशानभूमीतला कट्टा असतो ना, आतला कट्टा तुम्ही माझ्याकडेच यायला लागते बांधायला. ग्रामपंचायत कार्यालय असू दे, गटर असू दे, रस्ता असू दे, गावातलं काय अगदी वाईटात लावायला लाईटीचा पोल बसवायचा म्हणलं तरी अगदी बचत गट पुढे बसलेल्या महिला भगिनी आमच्या सगळ्या बचत गटाची सगळी उमेद आपल्या ग्रामविकास खात्याकडे येतं. मला आता कळालं मगाशी बोलता कोणतं म्हणलं की अनेक ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बूथवर उभा राहून राजकारणामध्ये काम केलं. असे काही शिक्षक या फलटण शहरामध्ये आहेत. तर व्हिडिओ आहे का नाही मला माहिती नाही, पण दादा जो शिक्षक असा आहे, मी शिक्षकांच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे आणि मी शिक्षकांना कल्पना दिली होती. काय दिली होती की भानगडीत पडायचं नाही. पण आज सांगतोय ज्या शिक्षकांनी ही चूक केलेली आहे त्या शिक्षकांची तक्रार द्या. कुठं आवाज नाही आला. आता लातो के भूत बातों से नहीं मानते. आम्ही नाही कधी कुणाला नाळाला लागत, पण आता डोक्यावर मिरं वाटायची जी भूमिका घेतली ना, जी केली ना, मग तो ग्रामसेवक असू दे, तो शिक्षक असू दे, तर आणि कुणी असू दे. आम्ही चुकीचं वागलं नाही, आम्ही चुकीचं काम सांगितलं नाही तुम्हाला, पण ज्या पद्धतीनं घरगड्याचं काम करायचं ना, ती नोकरी सोडायची, तिथं जाऊन पाणी भरायचं, पगार शासनाचा घ्यायचा आणि दुकानदारी चालवायचा धंदा चालू देणार नाही, हे या निमित्ताने सांगतो. ही भूमिका ज्यांनी घेतली त्याला भोगायला लागेल. आणि खास करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा मी सांगतोय, खूप झालं, पण आता एक जरी व्यवस्था उभी राहिली, राजकारणात आली, तर सांगून ठेवतो, पुन्हा माफी नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन करायच्यात. पण माझी विनंती या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना आहे, आता हा विजय मिळालाय म्हणून फार फुगून जाऊ नका. लगेच आता आम्हाला कोण नाहीच राहिलं, आता हे फलटणला गेलं, काय पुण्याला गेलं, हे तिकडे गेलं, जयभाऊनी टमटम पाठवली, आता का होणार नाही. आता असं म्हणू नका. आत्ता इथनं उठा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाला लागा. 8-10 दिवसात आचारसंहिता लागेल. 8-10 दिवसात पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लागेल आणि या निवडणुकीसाठी आपण तयारीला लागा. युद्ध शेवटचा शत्रू मरेपर्यंत कधीही जिंकता येत नाही. लक्षात आलं. जेव्हा शत्रूला सोडलंय तेव्हा शत्रूनं पुन्हा हल्ला केलाय, लक्षात ठेवा. त्यामुळं शत्रूला दुगदुगी सुद्धा ठेवायची नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, या पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला कामाला लागायला लागेल आणि ते कामाला आपण लागा, एवढी विनंती या निमित्तानं करतो. शमशेर दादा, पुन्हा एकदा आपल्या मनापासून कौतुक करतो, आपल्याला मनापासून आपल्या कामासाठी शुभेच्छा देतो. आमचे पलीकडे बसलेले राजे, कुणीही उठू नका. ते म्हणले, सगळेच म्हणतात राजे. आमच्याकडे पण राजा सांगितलं परवा, आमच्याकडचा राजा चांगला आहे. त्यामुळं होता संगतीत, पण आता चांगल्या संगतीत आला. त्यामुळं माझी विनंती, शमशेर दादा, आपण चांगलं काम आपल्या हातून व्हावं. आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा. मागे बसलेल्या माझ्या सगळ्या नगरसेवक बांधवांना, भगिनींना मनापासूनच्या शुभेच्छा. आपल्या हातून या शहराची सेवा करावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. सर्वांना विनंती, खाली बस.